नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप सोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया आज कोणते स्टॉक आज प्रॉफिट बुकिंग मध्ये आले होते, कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले ज्यामध्ये आपण 5% 10% साठी आपण एंट्री करू शकतो, आणि त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते यावरती आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करूया डिस्कस करूया. आज आपण सकाळी 9:08 प्री ओपन सेक्शन मध्येच एका स्टॉकचा आपण प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं. तो स्टॉक आहे शारदा मोटर्स, जो आपण 6 जूनला आपण तो बाय केला होता. शारदा मोटर मध्ये आपण 1650-1600 रेंज मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. 1720-1750 या दोन टार्गेट साठी आपल्याला शारदा मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. फर्स्ट टार्गेट हे प्री ओपन मार्केट मध्ये काय झालं होतं, हिट झालं होतं. सो आपल्याला फर्स्ट वीकला प्रॉफिट बुक करण्यासाठी काय केलं होतं, 9:08 आपल्या ग्रुपवरती काय केलं होतं, मेसेज अपडेट केला होता. त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये पण सांगितलं होतं, शारदा मोटर जर कोणी बाय केला असेल तर शारदा मोटर मध्ये आपल्याला काय करायचंय, प्रॉफिट आपल्याला बुक करायचा आहे. 1650च्या रेंज मध्ये जर आपण तो बाय केला असेल तर यामध्ये आजचा जो हाय आहे जवळपास 1800चा आज काय झालेला आहे, शारदा मोटरचा हाय गेलेला आहे. म्हणजे अगदी तुम्हाला 10%ची रॅली तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या शारदा मोटर मध्ये काय करता आली असती, पीक करता आली असती. ओके, जो आपण आपल्या सेटअप नुसार तो प्लॅन केला होता आणि त्यामध्ये आज काय केलेलं आहे, आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे. देन दुसरा जो स्टॉक होता डीसीएक्स इंडिया, जो आपण अगोदरही प्लॅन केला होता. ओके, मार्केटच्या करेक्शन मध्ये जो आपण इथे 23 मे ला आपण काय केलं होतं, रिकमेंड केला होता. ओके, पण डीसीएक्स सिस्टीम हा एक आपण लॉंग टर्म साठी बाय करून ठेवला होता. ओके, ज्यांना स्विंग मध्ये एंट्री करायचे, ज्यांना स्विंग मध्ये एंट्री प्लॅन करायचे त्यांना आपण डीसीएक्स इंडिया काय करायला सांगितलं होतं, 340-300 रेंज मध्ये आपल्याला बाय करायला सांगितलं होतं. ओके, पण अनफॉर्च्युनेटली काय होतं, मार्केटने जो फॉल दिला होता इलेक्शन रॅलीमध्ये, त्याचा लो जो आहे जवळपास 250चा काय झाला होता, त्याचा लो गेला होता. आणि आज परत काय झालेलं आहे, आपण जे टार्गेट प्रिडिक्ट केलं होतं ते फर्स्ट टार्गेट डीसीएक्स इंडियाने 360-380 आणि आजचा जो हाय गेलेला आहे तो डीसीएक्स इंडियाचा आजचा हाय तुम्हाला 366च्या वरती आज हाय गेलेला दिसेल. म्हणजे आपण जो ट्रेड प्लॅन केला होता, सो हा ट्रेड प्लॅन करण्यासाठी आता आपल्याला एंट्री कुठे करायची आणि री-एंट्री कुठे करायची, जे लॉंग टर्म साठी ज्यांनी हा होल्ड केला होता त्यांनी त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये त्या डीसीएक्स इंडियाला एक्झिट नाही केलेला. आणि कोणी प्रॉफिट बुक केलेलं ते स्क्रीनशॉट पण तुम्ही काय करू शकता, आपल्या पीएनएल मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आपण 3 स्टॉक आज रिकमेंड केलेले आहेत. 2 स्टॉक मध्ये आज आपण एंट्री प्लॅन करण्यासाठी सांगितलेले आहे. ओके, एलगी इक्विपमेंट आणि जेटी इक्विटी. ओके, एलगी इक्विपमेंट आज आपण हिरो झिरोचे कॉल प्लॅन केले होते. आज मिड कॅप आणि सेन्सेक्स इंडेक्स. ओके, मिड कॅपची एक्सपायरी आज झालेली, कारण मिड कॅपची एक्सपायरी ही सोमवारी असते, पण सोमवारी बकरीची सुट्टी असल्यामुळे मिड कॅपची एक्सपायरी आज झालेली आहे. ओके, आज आपण ट्रेड प्लॅन केले होते पण त्यामध्ये कुठेही मुवमेंट मिळालेली नाहीये. मार्केट आजही जर बघितलं तर आज साइडवेजच मार्केट होतं. ओके, आपण ते लाईव्ह मार्केटमध्ये पण ट्रेड प्लॅन केले होते पण मार्केट साइड होतं, त्यामुळे आपण कोणताही हिरो झिरो मध्ये कोणतीही मुवमेंट तुम्हाला मिळालेली नसेल. किंवा ज्यांनी एंट्री घेतली होती नो प्रॉफिट नो लॉस मध्ये काय केलं होतं, त्यांनी तिथे एक्झिट सुद्धा केलं होतं. ओके, इक्विटीसाठी आपण स्टॉक जो अपडेट केलेला आहे एलगी इक्विपमेंट 780-760 हा एक लॉंग टर्म साठी चांगला काउंटर आहे. यामध्ये सुद्धा आपण 3 ते 4 वेळेस आपण एंट्री घेऊन प्रॉफिट काय केलेलं आहे, बुक केलेला आहे. 10% तुम्हाला हा एक चांगल्या रॅलीमध्ये काय करता, तुम्हाला स्टॉक मध्ये एंट्री घेऊन तुम्हाला प्रॉफिट बुक करता येतो. 760-780 या रेंज मध्ये तुम्हाला तो बाय करायचा आहे. फर्स्ट टार्गेट असणार आहे 720-750. एलगी इक्विपमेंट जर आपण या लेवलला जर आपण तो प्लॅन करतोय तर 720-750 साठी जर आपण त्याला होल्ड केलं तर आपल्याला 10% टार्गेट काय करणार आहे, पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये एलगी इक्विपमेंट देऊन जाऊ शकतो. ओके, त्याचबरोबर मी एलगी इक्विपमेंट हा लॉंग टर्म साठी पण रेकमेंड केलेला आहे. ओके, इथून पुढे एक लॉंग टर्म साठी चांगला काउंटर बनणार आहे एलगी इक्विपमेंट. देन दुसरा स्टॉक आपण ऍटोचा प्लॅन केलेला आहे जेटी इक्विटी. ओके, एक चांगला ब्रेकआउट आहे. सो जेटी इक्विटी आपण अगोदरच प्लॅन केलेला आहे. ओके, ज्यांना आपल्या सेटअप मध्ये हे स्टॉक आले होते, ज्यांना माहिती आहे डीसीएक्स इंडिया, ओके, ज्यांनी होल्ड केला असेल अजूनही तो पुढे प्रॉफिट पुढचे 2 ते 3 दिवसामध्ये अजूनही तो चांगली रॅली देऊ शकतो. ओके, डीसीएक्स इंडिया आज आला होता. त्यानंतर आपण जेटी इक्विटी जो आपल्या सेटअप मध्ये आला होता तो आपण प्लॅन केलेला आहे. ओके, जेटी इक्विटी मध्ये आपल्याला बायची एंट्री करायची होती 194-185 ला आपल्याला तो ऍव्हरेज करायचा आहे. 220-240 या दोन टार्गेट साठी आपण काय करू शकतो, जेटी इक्विटी मध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो. ओके, इथे आपण तो 180-185 रेंजला जरी आपण तो बाय केला असेल तर तो 220 पर्यंत आपल्याला जवळपास 15 ते 16% काय करणार आहे, टार्गेट आपल्याला देऊन जाणार. ओके, सो हा जेटी इक्विटी पण एक लॉंग टर्म काउंटर आहे. ओके, ऍटो मध्ये चांगली रॅली येईल तर हा पुढे चांगला मुवमेंट देणार आहे. सो तुम्ही याला लॉंग टर्म काउंटर पण तुम्ही काय करू शकता, जेटी इक्विटी मध्ये होल्ड तुम्ही ठेवू शकता. ओके, ज्यांना स्विंग साठी प्लॅन करायचा असेल त्यांनी आपल्या आज एंट्री घेतली असेल तर 220-250 या दोन टार्गेट साठी ते काय करणार आहेत, स्विंग मध्ये त्याला एंट्री प्लॅन करणार आहेत. ओके, त्याचबरोबर आपण नेस्को तुम्हाला सांगितलं होतं, काल आपण नेस्को बुक केलेला आहे. ओके, लास्ट वीक मध्ये मी तुम्हाला पारस तुम्हाला होल्ड करायला सांगितलं होता. ओके, पारस मध्ये चांगली रॅली मिळालेली आहे. ओके, पारस तुम्ही जर होल्ड केला असेल पारस मध्ये जवळपास 40% रिटर्न हे पारसने दिलेले आहे.
ओके, लास्ट टू लास्ट 2 आठवड्यापूर्वी तुम्ही सेक्शन पाहू शकता, ज्यामध्ये मी पारस मध्ये एंट्री घेऊन तुम्हाला तो होल्ड करायला सांगितलं होता. एक लॉंग टर्म साठी हा चांगला काउंटर बनणार आहे. ओके, मे बी आपण या लेवलला तो प्लॅन केला होता. इथे 24 मे मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. 800 ते 824 रेंज मध्ये आपण तो बाय करायला सांगितला होता. ओके, इथे 10% रॅली दिली होती, अजून तो होल्ड होता. जर त्यामध्ये एंट्री जर आपण घेतली असती, पारस जर तुम्ही जर होल्ड केला असता, तर पारस मध्ये आपल्याला जवळपास 40% रॅली तुम्हाला बुक करता आली असती. ओके, मग ज्यांनी होल्ड केला होता आज कुठे प्रॉफिट बुक केलेला आहे ते तुम्ही आपल्या स्क्रीनशॉट मध्ये पण तुम्हाला पाहता येईल. पारस ज्यांनी होल्ड केला होता त्यांनी आज जवळपास 40% प्रॉफिट काय केलेलं आहे पारस मध्ये सुद्धा बुक केलेलं आहे. ओके, हा जर सेटअप आपल्याला समजला तर कोणते स्टॉक आपल्याला लॉंग टर्म साठी होल्ड करायचे, कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करायचा आहे आणि तो प्रॉफिट मध्ये कसं करायचा आहे, हे जर कन्सेप्ट तुम्हाला जर शिकायचे असेल तर आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलचा कोर्स जो आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये आपली बॅच चालू होणार आहे, त्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुमची स्विंगच्या कन्सेप्ट काय होते एकदम क्लिअर होते. हे जे स्टडीज मी तुम्हाला जे शेअर्स करतोय, केस स्टडीज तुम्हाला शेअर्स करतोय, हे तुमचं एक नॉलेज गेन करण्यासाठी आणि सेफली आपण स्विंग ट्रेडिंग मधून पण कसा प्रॉफिट बुक करू शकतो, हे तुम्हाला एक जस्ट तुम्हाला एक आयडेंटिफाय होण्यासाठी मी काय करतो, हे तुम्हाला व्हिडिओज मी तुम्हाला काय करतो शेअर करतो. ओके, जे आपले मेंटॉर कॅन्डिडेट आहेत, जे ऍडव्हान्स टेक्निकल मेंबर्स आहेत, ज्यांनी हा कोर्स घेतलेला आहे, जो डॅशबोर्ड जे फॉलो करतात, ते मार्केटमध्ये कोणत्या स्टॉक मध्ये एंट्री आणि एक्झिट परफेक्ट लेवलला करतात आणि प्रॉफिट सुद्धा परफेक्ट लेवलला काय करत असतात, बुक करत असतात. ओके, सो या कोर्सवर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट वीक मध्ये आपण ऍडव्हान्स टेक्निकलची बॅच चालू करणार आहे, त्या बॅचला पण तुम्हाला जॉईन करता येईल. त्यानंतर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड आज प्लॅन केले होते, मार्केटने गॅप अप दिला होता आणि गॅप अप दिल्यानंतर मार्केट काय झालं होतं, पूर्णपणे साइडवेज मार्केट होतं. गॅप अप नंतर फर्स्ट कॅनल मध्ये बऱ्यापैकी सेलिंग आले होते. ओके, सो अशा कंडिशन मध्ये काय असतं, मार्केट साइडवेज असतं, त्यामुळे आपण कुठे ट्रेड प्लॅन करत नाही. त्यानंतर आपण तिसऱ्या कॅनल आपण एक कॉल साइडला एंट्री प्लॅन केली होती. ओके, त्याच्यामध्ये आपण एक थोडासा प्रॉफिट बुक केला, त्यानंतर कोणताही ट्रेड आपण प्लॅन केलेला नाही. हिरो झिरोची अनएक्सपेक्टेड मुवमेंट मिळते, त्यामुळे आपण हिरो झिरो साठी प्लॅन केले होते. मिड कॅप निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्स, त्यामध्ये पण तो साइडवेज काय झालेलं दिसतं, तुम्हाला क्लोज झालेले तुम्हाला दिसते. तर ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर लाईव्ह मार्केटमध्ये आपली सकाळी 9 ते 10 ची बॅच असते. त्या बॅच मध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण ट्रेड प्रिडिक्ट करतो की कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन केली पाहिजे. ओके, किती पॉईंटला आपल्याला एक्झिट करायचं आहे. त्यामध्ये ज्या स्लॉट मध्ये पण ट्रेड करणारे असतात, एका लॉट मध्ये पण तुम्ही त्याला काय करतो, ट्रेड करू शकता. जे आपले मेंटॉर कॅन्डिडेट आहेत, जे आपल्या लेवल्स प्लॅन करत असतात, स्ट्रॅटेजी फॉलो करत असतात आणि एंट्री एक्झिट घेऊन ते लाईव्ह मार्केटमध्ये पण प्रॉफिट बुक करत असतात. ओके, तुम्हाला जर मेंटरशिपला जॉईन करायचं, मेंटरशिपला सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल, जे आपले सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 3:30 आपली बॅच असते, जे आपण सगळ्या गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय करत असतो, डिस्कस करत असतो. ओके, हे तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, जे स्टॉक आपण अनालिसिस करतोय, जे तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला शेअर करतोय, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.